See the question next from this inverse. Solve tan inverse of 1 minus x upon 1 plus x equal to 1/2 tan inverse x for x greater than 0. यामध्ये प्रूव्ह दॅट नाही आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन नाही आहे हा. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. याला इव्हॅल्युएट करून सिम्प्लिफाय करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गिवन रिलेशन काय आहे? इट इज tan inverse of 1 minus x upon 1 plus x equal to 1/2 tan inverse x. कसं सॉल्व करणार है? Yes. वन बाय टू ला अलीकडे घेतलं. 2 tan inverse in bracket 1 minus x upon 1 plus x होतं. नंतर 2 tan inverse x हा फॉर्म्युला यूज केला. 2 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केला. बरं, 2 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केला तर टर्म येईल 2 tan inverse 1 minus x upon 1 plus x equal to tan inverse x. ओके. आता यामध्ये टू टॅन इनवर्स एक्सचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काय आहे 2 tan inverse एक्सचा फॉर्म्युला? तीन रिझल्ट आहेत. tan inverse in bracket 2x upon 1 minus x square. 2 tan inverse x इक्वल टू एक साइन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये, एक कॉस इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये आणि एक टॅन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये. बरोबर. आता इथं आपलं टॅन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे. 2 tan inverse x इक्वल टू काय असतो? tan inverse 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर. आहे का रिझल्ट हा? 2 tan inverse x इज इक्वल टू tan inverse 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. पण इथं x म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आहे. x म्हणजेच 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे x आहे. मग 2 tan inverse x ला आपण फॉर्म्युला यूज केला तर काय होईल? tan inverse 2x म्हणजे 2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स आणि डिवाइडेड बाय 1 माइनस
1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. फॉर्म्युला माहीत आहे, फॉर्म्युल्यासारखा तो दिसतो, फॉर्म्युल्यात यूज करता येतो, अडचण ती नाही आहे. पण प्रॉब्लेम इथून पुढे आहे, याचं कॅल्क्युलेशन किती होणार आहे, याचा स्क्वेअर करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन, खूप लेंथ वाढते आणि ही अननेसेसरी वाढते. याची लेंथ अननेसेसरी वाढते. याला दुसरा पर्याय सिंपल आहे. तो दुसरा पर्याय कसा, लक्षात येतं हे का अवॉइड करायची ही मेथड ते, कारण याचं कॅल्क्युलेशन खूप मोठं होणार. या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून क्रॉस मल्टिप्लाय, परत ही डिव्हिजन आणि परत पुढचं सिम्प्लिफिकेशन तर खूप आहे. त्यापेक्षा आता ज्यांनी सॉल्व केला असेल त्यांना लक्षात आलं असेल याचं कॉम्प्लिकेशन काय येते, किती येतं ते. ही जी टर्म दिसते, हो सर. टू तर लेफ्ट साईडला घेतला आपण, काही प्रॉब्लेम नाही, तो तसाच ठेवला तरी चालला असता, पण ठीक आहे, घेतला, काय अडचण नाही. इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स आहे ना, त्या 1 प्लस असलेल्या एक्सला 1नी मल्टिप्लाय करायचं. एवढंच काम करायचं. बघा प्रॉब्लेमचं सगळं कॉम्प्लिकेशन, सिम्प्लिफिकेशन सगळं एलिमिनेट होऊन जातं. का मल्टिप्लाय केलं असेल सांगा. सर एक्स इक्वल टू टॅन थिटा टाकायचं. नाही, आता हे मी केलंय. काय करायचं, इथं एक्सनी मल्टिप्लाय केलं 1ला. आता पुढं काय, सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन. ओके, सबस्टिट्यूशन चालेल. एक्स इक्वल टू टॅन थिटा, त्याला टर्म येईल 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा, आणि एक्स इज इक्वल टू जर टॅन थिटा आहे तर टॅन इनव्हर्स एक्स म्हणजे थिटा येणार. हे आपण सुरुवातीलाच करू शकलो असतो, पहिली स्टेप. इथेही चालतं, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. त्यातही टर्म लक्षात येईल, 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा असेल तर काय करायचं असतं, डिनॉमिनेटरच्या एक्सला 1नी, टॅन थिटाला 1नी मल्टिप्लाय करतो आपण, बरोबर, दोन ग्रुप. येस. जर त्यात एक्स इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट केला तर दोन ग्रुप लक्षात घ्या, तेच सिम्प्लिफिकेशन होईल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा फॉर्म्युल्याचं रिडिंग ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे, ते कुठल्याही दिशेने फॉर्म्युले वापरता यायला पाहिजेत. टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वाय, याची व्हॅल्यू काय असते, येस, टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. टॅन इनव्हर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, बरोबर आहे. मग आपण या 1लाच एक्स म्हटलं आणि एक्सलाच वाय म्हटलं, बघा ह्या स्वरूपात आहे का लेफ्ट साईड, म्हणजे सबस्टिट्यूशन करून पण तेच होणार आहेत, पण त्यापेक्षा इथे डायरेक्ट येईल. हे डायरेक्ट ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स म्हणजे 1 आणि वाय म्हणजे एक्स, आहे का त्या स्वरूपात. येस.
त्यालाच आपण लिहू शकतो इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वाय. म्हणजे त्यानुसार ही टर्म काय येईल, 2 इंटू Tan inverse. ब्रॅकेट टाका tan inverse 1 मायनस tan inverse Tan x. inverse x. इक्वल टू राईट साईड काय टॅन इनव्हर्स एक्स. बरोबर. आता 2 मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, 2 टॅन इनव्हर्स 1 मायनस 2 टॅन इनव्हर्स एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. सगळं कॉम्प्लिकेशनच निघून गेलं इथे. यात फक्त ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. हे फॉर्म्युले उलट सुलट कसेही वापरता आले पाहिजेत. मग हे मायनस 2 टॅन इनव्हर्स एक्स राईट साईडला घ्या, प्लस होईल. म्हणजे 2 टॅन इनव्हर्स 1 इक्वल टू, आता टॅन इनव्हर्स 1 ची किंमत काय ते टाकून देता येईल लगेच. pi/4. π/4 बरोबर. आणि इक्वल टू टॅन इनव्हर्स 1 ची किंमत π/4 टाकली आणि मायनस 2 टॅन इनव्हर्स एक्स पलीकडे घेतला तर तो होईल प्लस 2 टॅन इनव्हर्स एक्स इक्वल टू येईल 3 टॅन इनव्हर्स एक्स. 3 टॅन इनव्हर्स एक्स. इथला हा 2 2 कॅन्सल झाला, 4 ला डिवाइड होईल. आणि मग हा 3 पण इकडे डिवाइड घेतला तर 2 ला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच टॅन इनव्हर्स एक्स इक्वल टू काय येणार, pi/6. सो एक्स इज इक्वल टू tan pi/6. टॅन π/6 म्हणजे टॅन 30 आणि टॅन 1/√3. 30 ची व्हॅल्यू 1/√3. एवढ्या इझी फॉर्ममध्ये हे एक्झाम्पल सॉल्व होतं. गॉट दिस? लक्षात आलंय? Yes, sir. हा फॉर्म्युला रिव्हर्स वापरला. फक्त इथे एक्सला 1 नी मल्टिप्लाय केलं, डायरेक्ट हा फॉर्म्युला तयार झाला, तो यूज केला. टेक डाउन दिस. टेक डाउन नेक्स्ट वन. If sin inverse of 1 minus x minus 2 sin inverse x equal to pi/2, sin inverse 1 minus x equal to minus 2 sin inverse x equal to pi/2, then find the value of x. यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यूज फाइंड करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये गिव्हन रिलेशन काय, साइन इनव्हर्स ऑफ 1 मायनस एक्स मायनस 2 साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू pi/2. साइन इनवर्स 1 माइनस एक्स माइनस 2 साइन इनवर्स एक्स इक्वल टू pi/2. यामध्ये एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. काय करणार बरं यात? अगोदर तुमचं वर्किंग काय झालेलं आहे
ते महत्त्वाचं. हाऊ कॅन वी सॉल्व दिस? येस. टॅन इनवर्सचे जसे आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युले होते, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, तशी साइन इनवर्सचे नाही आहेत. देन व्हॉट? एक तर कन्फर्म आहे की आपल्याला हे इन्व्हर्स काढून टाकायला लागणार आहेत, पण ते काय असं डायरेक्ट सगळीकडे साईननी मल्टिप्लाय केला आणि इन्व्हर्स निघून गेला असं होत नाही. सी हिअर, फर्स्ट ऑफ ऑल साइन इन्व्हर्स 1 मायनस एक्स ॲज इट इज ठेवला, हे 2 साइन इन्व्हर्स एक्स राईट साईडला घेतलं, आपल्याला π/2चा बेनिफिट घेता येईल. म्हणजे राईट साईड येईल π/2 प्लस 2 साइन इन्व्हर्स एक्स. ओके. आता हा 1 मायनस एक्स जागेवरच ठेवा आणि फक्त साइन इन्व्हर्स पलीकडे घ्या. म्हणजे काय बघा, 1 मायनस एक्स इक्वल टू साइन इन्व्हर्स जर राईट साईडला घेतला तर होईल साइन, पण तो राईट साईडच्या पूर्ण टर्मचा. आणि राईट साईडची पूर्ण टर्म काय? π/2 प्लस 2 साइन इन्व्हर्स एक्स. किंवा सिंपल वे, याच्यामध्ये साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू थिटा सबस्टिट्यूट करा, नाही तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार नाही. येथे मग ते इन्व्हर्सच्या टर्म्स मोठ्या दिसल्या की कन्फ्युजन होतात. π/2 प्लस 2 साइन इन्व्हर्स एक्स घेतला. लेट सर साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू, आपण जर थिटा सबस्टिट्यूट केलं, लेट साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू थिटा किंवा वाय काही पण घ्या. देअरफॉर एक्स इक्वल टू काय येईल? साइन थिटा. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली इथे तर काय येईल? साइन इन्व्हर्स ऑफ 1 मायनस साइन थिटा इक्वल टू π/2 प्लस 2 थिटा. काय केलं? एक्सच्या जागी टाकला साइन थिटा आणि साइन इन्व्हर्स एक्सच्या जागी टाकला थिटा. आता हा साइन इन्व्हर्स पलीकडे घ्या, म्हणजे 1 मायनस साइन थिटा इक्वल टू साइन π/2 प्लस 2 थिटा येईल. बरोबर आहे. साइन इन्व्हर्स जर राईट साईडला घेतला तर तो होईल साइन π/2 प्लस 2 थिटा. तर अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार साइन π/2 प्लस थिटा
साइन पाय बाय 2 प्लस थिटा काय असतो? कॉस थिटा. कॉस थिटा. कॉस थिटा. कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. अँगल पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट असेल आणि पाय बाय 2 असल्यामुळे रेशो चेंज होणार. 1 मायनस साइन थिटा इक्वल टू कॉस 2 थिटा. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. इकडे साइन थिटामध्ये आणि कॉस जो आहे तो 2 थिटामध्ये. डबल अँगल फॉर्म्युला आहे आपल्याकडे. इन्व्हर्सचं काम झालं आता. आता हे ट्रिग्नोमेट्रीमध्ये आलं पूर्ण. कॉस 2 थिटा 3 फॉर्म्युले आहेत त्याचे. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. इथे कुठला वापरणं कन्व्हिनियंट आहे? 1 मायनस 2 साइन 1 स्क्वेअर. मायनस 2 साइन स्क्वेअर. कारण आपला साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एक्स म्हणजे साइन थिटा आहे आणि लेफ्ट साईडला पण साइनचीच टर्म आहे. मग 1 मायनस साइन थिटा इक्वल टू कॉस 2 थिटालाच 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल. आणि मग 1 राईट साईडला घ्या, कॅन्सल होईल. 2 साइन स्क्वेअर थिटा लेफ्ट साईडला घ्या, प्लस होईल. 1 1 कॅन्सल झाला म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा इक्वल टू 0. इथे एक साइन थिटा कॉमन घ्या. साइन थिटा कॅन्सल होतो पण कॅन्सल करायचं नाही कारण त्यात एक सोल्युशन निघून जातं आपलं. साइन थिटा कॉमन घेतला तर काय राहील? 2 साइन थिटा मायनस 1 इक्वल टू 0. म्हणजे साइन थिटा इक्वल टू 0 और 2 साइन थिटा माइनस 1 इक्वल टू 0. साइन थिटा इक्वल टू 0 implies साइन थिटा इक्वल टू 0 याचा अर्थ काय? किंवा ठीक आहे आपण साइन थिटा इक्वल टू 0 लिहू पाय बाय. आणि याच्यामध्ये 1 राईट साईडला पुन्हा 2 त्याला डिवाइड म्हणजे साइन थिटा इक्वल टू 1 बाय 2 implies साइन थिटा इक्वल टू 0 थिटा इक्वल 0. थिटा इक्वल टू 0 आणि साइन थिटा इक्वल टू 1 बाय 2 थिटा इक्वल पाय बाय 6. थिटा इक्वल टू पाय बाय 6. पण आपला थिटा नकोच आहे. आपल्याला साइन थिटाच पाहिजे. आपल्याला एक्सची किंमत पाहिजे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे इव्हन इथे आल्यानंतरही तुम्ही साइन थिटाच्या जागी लगेच परत एक्स रिप्लेस केला तर हे सगळं एक्समध्येच सॉल्व्ह होईल. एकदा हा कॉस 2 थिटा झाला त्याला हा फॉर्म्युला वापरला की 1 मायनस एक्स इक्वल टू 1 मायनस 2x स्क्वेअर. इथेच त्याला एक्समध्ये कन्व्हर्ट करू शकता तुम्ही. किंवा आता शेवटी आन्सर लिहिताना इम्प्लाइज दॅट x इक्वल टू 0 और 1 बाय 2. x इक्वल टू 1 बाय 2. काही जण काय करतात घाई गडबडीमध्ये साइन थिटा इक्वल टू 0 म्हणजे थिटाची किंमत 0, साइन थिटा 1 बाय 2 म्हणजे थिटा पाय बाय 6. फायनल आन्सर 0 किंवा पाय बाय 6. आता कोइन्सिडेंटली हा 0 0 मॅच होतो पण दुसरी व्हॅल्यू पाय बाय 6 नाही 1 बाय 2 कारण आपला एक्स विचारला आहे थिटा नाही. ओके टेक डाउन देन.
In this question, what is given relation? Tan inverse 2x plus tan inverse 3x equal to पाय बाय 2. तो पाय बाय 4 पण असू शकतो, पण पाय बाय 2 असतानाही सॉल्व होईल तो कसा? उलट पाय बाय 2 असताना जास्त इझी आहे. ऑब्विसली लेफ्ट साईडला आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. कुठला? टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वायचा. टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वायचा फॉर्म्युला काय? tan inverse x plus 2i upon 1 minus xy. टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय इक्वल टू पाय बाय 2. टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता हा टॅन इनव्हर्स पलीकडे घ्या. 2x प्लस 3x 5x अपॉन 1 माइनस 2x मल्टीप्लाइड बाय 3x 6x स्क्वायर इक्वल टू tan पाय बाय 2. पण tan पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते? tan pi by 2 is infinity. tan pi by 2 is infinity. आता कुठलाही रेशो इन्फिनिटी कधी येतो? डिनॉमिनेटर इक्वल टू डिनॉमिनेटरला 0 असतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो इम्प्लाइज दॅट 1 minus 1 6x minus equal to 6x square equal to 0. म्हणजेच 1 equal to 6x square. म्हणजेच 1 upon 6 equal to x square. So x equal to 1 by root 3. 1 by root 6. आणि जर इथे पाय बाय 4 असेल तर तो 1 येतो. टॅन पाय बाय 4 ची किंमत 1 येणार इथे. हे राईट साईडला मल्टिप्लाय, मग ते क्वाड्रॅटिक येईल आणि ते फॅक्टर पाडून क्वाड्रॅटिक सॉल्व करावं लागेल. ओके. जर पाय बाय 2 ऐवजी पाय बाय 4 असेल टॅन पाय बाय 4 ची किंमत 1 म्हणजे टर्म येईल 5x अपॉन 1 मायनस 6x स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच 5x इक्वल टू 1 मायनस 6x स्क्वेअर. ते 6x स्क्वेअर आणि 1 लेफ्ट साईडला घेतले. 6x स्क्वेअर प्लस 5x मायनस 1. ॲडिशन पाहिजे 5, मल्टिप्लिकेशन पाहिजे -6. 6x आणि मायनस x म्हणजेच 6x स्क्वेअर प्लस 6x मायनस x मायनस 1 इक्वल टू 0. 6x कॉमन x प्लस 1 मायनस 1 कॉमन
एक्स प्लस 1 म्हणजेच एक ब्रॅकेट 6x मायनस 1 आणि दुसरा एक्स प्लस 1. याच्यावरून दोन व्हॅल्यू येतात. एक येते एक्स इक्वल टू -1 आणि दुसरी येते एक्स इक्वल टू 1/6. पण -1 पॉसिबल नाही आहे बघा, इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही इथं -1 टाकला तर π/4 येणार नाही. सो इट इज 1/6. पण त्यासाठी इथं π/4 पाहिजे. तीन क्वेश्चंस 30, 31, 32. थर्टी नंबर का सॉल्व करणार. सर प्रॉपर्टी वापरले की होऊन जाईल. डायरेक्ट फॉर्म्युला tan इनव्हर्स x मायनस tan इनव्हर्स y. याला आपण LHS घेऊन RHS मिळू शकतो डायरेक्ट. बरोबर आहे. tan इनव्हर्स x मायनस tan इनव्हर्स y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून हा रिझल्ट मिळेल. होईल का सॉल्व. येस सर. 31 नंबर. मध्ये काय करणार. कॉट इनव्हर्स आहे त्याला टॅन इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करून सॉल्व केलं. आपल्याकडे फॉर्म्युला tan इनव्हर्सचा आहे फक्त, पण कॉट इनव्हर्सला आपण प्रॉपर्टी वापरून tan इनव्हर्स मध्ये लिहू शकतो. फोर्थ प्रॉपर्टी कॉट इनव्हर्स 1/x इक्वल्स टॅन इनव्हर्स एक्स. मग आधी समजा लेफ्ट हँड साईड घेतली. लेफ्ट हँड साईडला पहिल्या स्टेपला फक्त कॉट इनव्हर्स 1/3. त्यालाच काय लिहिता येईल. टॅन इनव्हर्स 3. tan inverse 3. tan इनव्हर्स 3. सेकंड टर्म ऑलरेडी tan इनव्हर्स मध्ये आहेच. याला परत याच प्रकारे डायरेक्ट फॉर्म्युला tan इनव्हर्स x मायनस tan इनव्हर्स y. tan इनव्हर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy. तो फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय केलं की त्याची व्हॅल्यू येईल tan इनव्हर्स मध्येच येईल ते व्हॅल्यू. tan इनव्हर्स 4/3 एवढी व्हॅल्यू येईल. आणि मग याचा रेसिप्रोकल घेतला की परत त्या tan इनव्हर्सचा काय तयार होईल. कॉट इनव्हर्स. सेम प्रॉपर्टी 3/4. होईल सॉल्व तो. येस सर. नंबर 32 tan इनव्हर्स शो दॅट. हे शो दॅटचे एक्झाम्पल्स आहेत. फाइंड एक्स नाही आहे इथे कुठेच. tan इनव्हर्स 1/2 इक्वल टू 1/3 tan इनव्हर्स 11/2. हे कसं सॉल्व करणार. इथे LHS वरून RHS नाही मिळवता येणार डायरेक्ट. आधी हा 3
लेफ्ट साईडला घ्या. ठीक आहे, सॉल्व करू आपण हा. tan इनवर्स 1/2 इक्वल टू 1/3 tan इनवर्स 11/2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यात आपण आधी व्हॅल्यू फाइंड करू 3 tan इनवर्स 1/2 ची. हा 3 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय घेतला तर 3 tan इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू फाइंड करायची. ती एवढी येणार आणि मग शेवटी फक्त 3 कडे डिवाइड करून घ्यायचं. दॅट इज प्रूव्ह. पण याची तरी व्हॅल्यू कशी फाइंड करणार? कारण याचं एकाच टर्मला आपल्याकडे काय डायरेक्ट रिझल्ट आहे? काहीच नाही. हां, 2 tan इनवर्स x असता तर त्याला आपण करू शकलो असतो. मग हा जो 3 tan इनवर्स 1/2 आहे त्यालाच आपण tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2 असं 3 वेळा लिहू शकतो. बरोबर आहे? किंवा त्यालाच आपण 2 tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2 असंही लिहू शकतो 2 वेळा. जर 3 वेळा जरी लिहिलं तर पहिल्या 2 टर्मसाठी आपल्याला आधी tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला वापरावा लागेल आणि मग हा त्यामध्ये कंबाईन करावा लागेल त्याच फॉर्म्युल्याने. एकच फॉर्म्युला. आपण अशा 3 टर्म tan इनवर्सचे ॲडिशन असलेलं एक्झाम्पल पाहिलं होतं. फक्त त्यात प्रत्येक ठिकाणी x y हे वेगवेगळे होते. इथं तो सेमच आहेत. किंवा 2 tan इनवर्स x चा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. 2 tan इनवर्स x चा काय फॉर्म्युला आहे? tan इनवर्सच्या फॉर्ममध्ये tan inverse 2x upon 1 minus x square. 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपण त्याला लिहू शकतो tan इनव्हर्स ऑफ 2 इंटू ही डायरेक्ट कोणाची व्हॅल्यू आहे? 2 tan इनव्हर्स 1/2 ची. 2 tan इनव्हर्स x इक्वल टू tan इनव्हर्स 2 इंटू इथं x म्हणजेच कोण आहे? 1/2. 1/2 डिवाइडेड बाय 1 मायनस 1/2 चा स्क्वेअर वन बाय 4 प्लस tan इनव्हर्स 1/2 इथे 2 2 कॅन्सल म्हणजे tan इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 1 मायनस 1/4 3/4. tan इनव्हर्स 1/2 आणि 1 अपॉन 3/4 म्हणजेच tan इनव्हर्स ऑफ 4/3 4/3. प्लस tan इनव्हर्स 1/2. आता याला tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y काय असतो? tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y tan inverse of x plus y upon 1 minus x square. x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय म्हणजेच येईल इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ
एक्स प्लस वाय 4/3 प्लस 1/2 अपॉन 1 मायनस 4/3 इंटू 1/2. म्हणजेच इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा. 4 × 2 8, 8 + 3 11/6 आणि डिनॉमिनेटरला 2 × 3 म्हणजे 6 क्रॉस मल्टिप्लाय केला. -2/3 6 - 4 म्हणजे 2/6. 6 6 कॅन्सल इक्वल टू येईल tan इनव्हर्स 11/2. म्हणजेच आपण प्रूव्ह काय केलं आहे, 3 tan इनव्हर्स 1/2 इक्वल टू tan इनव्हर्स 11/2. आणि म्हणजेच आपण लिहू शकतो tan इनव्हर्स 1/2 इक्वल टू 1/3 tan इनव्हर्स 11/2. थर्टी 34 35 आणि 36 पैकी 33 तर सॉल्व होण्यासारखं आहे. डायरेक्ट होईल तो. कॉस इनव्हर्स √3/2 ची व्हॅल्यू काय? कॉस इनव्हर्स √3/2 ची व्हॅल्यू cos inverse √3/2 π/6 plus 2 into sin inverse √3/2 π/3 आणि बस याचं ॲडिशन π/6 plus 2 π/3 क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा. That's it. $34 टर्म दिलेली आहे. शो दॅट टू cot इनवर्स 3/2 प्लस sec इनवर्स 13/12 इक्वल टू π/2 हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याकडे दोन टाइप्स माहिती आहेत आपल्याला. इथे साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स असतील
किंवा टॅन इनव्हर्स असतील, दोन्ही पण, तर आपल्याला ते सोडवता येतात. दोन्ही टर्म टॅन इनव्हर्समध्ये असल्या तर टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय फॉर्म्युलाच वापरता येतो. साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स असतील त्याला अल्फा बीटा गृहीत धरून साइन अल्फा, कॉस अल्फा, साइन बीटा, कॉस बीटा हे फाइंड करायची आयडेंटिटी वापरून. पण इथं त्या चारपैकी कोणीच नाही आहे, दुसरेच दोघं जण आहेत. एक कॉट इनव्हर्स आहे, एक सेक इनव्हर्स आहे. पैकी कॉट इनव्हर्सला आपण इझिली टॅन इनव्हर्समध्ये कन्व्हर्ट करू शकतो प्रॉपर्टी वापरून. 3/2चा रेसिप्रोकल घेतला की हा टॅन इनव्हर्समध्ये येईल. राहिला फक्त हाच सेक इनव्हर्स 13/12, त्यालाही टॅनमध्ये कन्व्हर्ट करता येईल. सेक आणि टॅनची आयडेंटिटी असते. फर्स्ट ऑफ ऑल लेट सेक इनव्हर्स 13/12 इक्वल टू अल्फा, म्हणजेच सेक अल्फाची किंमत 13/12. सेक अल्फाची किंमत 13/12. तर सेक अल्फावरून टॅन अल्फा फाइंड करता येईल. आयडेंटिटी टॅन स्क्वेअर अल्फा इक्वल टू सेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. सेक स्क्वेअर अल्फा म्हणजे 13/12चा स्क्वेअर 169/144 मायनस 1 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 25/144. हा झाला टॅन स्क्वेअर अल्फा. आणि मग स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडचा, तर टॅन अल्फा इक्वल टू 5/12. 5/12 म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू Tan inverse 5/12. टॅन इनव्हर्स 5/12. पण अल्फा म्हणजेच सेक इनव्हर्स 13/12. याचा अर्थ आपण लिहू शकतो सेक इनव्हर्स 13/12 इक्वल टू टॅन इनव्हर्स 5/12. त्यामुळे लक्षात ठेवा, हे दोन रेशो कोणतेही असले, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज वापरून, रिलेशन्स वापरून आपण त्यांना एका रेशोवरून इतर कुठल्याही रेशोची व्हॅल्यू फाइंड करता येते. खूप बेसिक टाईप आहे 11th ट्रिग्नॉमेट्रीमधला. एका ट्रिग्नॉमेट्रिक रेशोवरून बाकी सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू फाइंड करणे. त्यानंतर आता आपण घेऊ लेफ्ट हँड साइड. टू कॉट इनव्हर्स 3/2 प्लस सेक इनव्हर्स 13/12 पैकी पहिली टर्म 2 ॲज इट इज. कॉट इनव्हर्स 3/2 लाच Tan inverse 2/3. टॅन इनव्हर्स 2/3 लिहू. आणि सेक इनव्हर्स 13/12 लाच टॅन इनव्हर्स
आता आधी याच्यासाठी 2 tan इनवर्स एक्सचा फॉर्म्युला मगाच्या एक्झाम्पल सारखंच सेम आहे 1/2च्या 2 tan इनवर्स एक्स काय फॉर्म्युला आहे tan inverse 2x upon 1 minus x square. tan इनवर्स 2x म्हणजे 2 × 2/3 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 4/9 2/3 चा स्क्वेअर प्लस tan इनवर्स 5/12 as it is equal to 2 × 2/3 म्हणजे 4/3 आणि 1 मायनस 4/9 5/9 प्लस tan इनवर्स 5/12 इथे हा 3 कॅन्सल झाला 3 न्यूमरेटरला आला tan इनवर्स ऑफ 12/5 प्लस tan इनवर्स ऑफ 5/12 आता पुढे काय करणार नेक्स्ट स्टेप tan inverse x plus tan inverse y चा फॉर्म्युला यूज करायचा. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला काय आहे tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय तर तो फॉर्म्युला वापरला तर डिनॉमिनेटर 0 आणि डिनॉमिनेटर 0 म्हणजेच व्हॅल्यू किती इन्फिनिटी आणि tan इनवर्स इन्फिनिटी म्हणजे 5/2. 5/2 पण ऑब्झर्वेशन प्रॉपर नाही आहेत ऑब्झर्व द टर्म केअरफुली इथे tan इनवर्स 12/5 आहे आणि इथं 5/12 आहे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत रेसिप्रोकल घेतला की tan इनवर्सचा कॉट इनवर्स होतो मग एक टर्म तशीच ठेवली समजा पहिली tan इनवर्स 12/5 आणि दुसऱ्या टर्ममध्ये रेसिप्रोकल घेतला तर tan इनवर्सचा काय येतो कॉट इनवर्स आणि प्रॉपर्टी tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x 3 रिझल्ट आहेत sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इक्वल टू 5/2 tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल टू 5/2 म्हणजेच आणि तिसरा रिझल्ट sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इक्वल टू 5/2 आहे का प्रॉपर्टी आठवत आहे येस सर डायरेक्ट व्हॅल्यू 5/2 लिहिता येईल कुठला इतर फॉर्म्युला वापरायची गरज नाही complete this